खिडकीच्या बाहेरून चिवचिवाट ऐकू येत होता, म्हणून डोकावून बघितलं तर एवढी गर्दी आणि सगळे छोटे क्युटी पाय मस्त बाजार मांडून बसले. म्हणून काय विषय बघायला गेलो तर मोठा बाजार मांडला होता. बालवाडीतले 3 वर्ष धरून 13 वर्ष शाळेत गेले, पण असं काय अनुभवलं नव्हतं. मग काय, माझा उत्साह वेगळ्याच लेवलला गेला होता. एका बाजूला भाजीपाला आणि एका बाजूला खाऊचे स्टॉल लागले होते. सगळेजण आणलेल्या गोष्टी विकत होते. मग आम्ही पहिले तर आप्पे खायला गेलो, तर ती लाडूबाई स्वतःच खात होती. मग आम्ही पण एक प्लेट घेतली. 10 रुपये. छानच होते, अगदी तिच्यासारखे. मग शेजारी चायनीज भेळ दिसली. भाऊ तर एकदम प्रो सारखा भेळ बनवत होता. मग त्याच्याकडून पण एक प्लेट घेतली. चव कमाल झाली होती. गड्यानी भाज्या आधीच फ्राय करून आणली. एकदम क्रंची क्रंची आणि टेस्टी चायनीज भेळ त्याने सर्व केली. समोर पाणीपुरी होती. पाणीपुरी दिसेल आणि माझं लालची मन त्याला खायला आग्रह करणार नाही असं होईल काय? मग काय, घेतली एक प्लेट. पाण्याचा कार्यक्रम थोडा गंडलाच होता, पण ते भारीच लागत होतं. मग घेतली मसाला पुरी, फक्त 10 रुपयाला, आणि ती पण एकदम मस्त होती. मग घेतली 5 रुपयाची तुरतुरे. तुम्ही घेतलाय का अनुभव? असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं मस्त खाऊ खाऊ आम्ही फक्त 55 रुपयात खाल्लाय, तो पण स्प्लिटिंग वरती. गरिबी आहे मित्र, गरिबी.